तक्रार का केली? ही फक्त तक्रार नाही, ही एका माणसाच्या ओळखीची, मानसन्मानाची आणि परवानगीची लढाई आहे. 6 फेब्रुवारी 2025 मध्ये भोसेवाडी पंढरपूर या ठिकाणी त्यांचं कीर्तन झालं. त्यावेळी संध्याकाळची वेळ होती. साधारण 4च्या वेळेला त्यांचं कीर्तन चालू झालं होतं आणि त्यांचं कीर्तन 1 ते 1.5 तासाचं सहज असतं. स्टेजवर प्रकाश होता, माईकचा आवाज होता आणि हलकेच तो माईकचा आवाज घुमत होता. आता इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आहे म्हटल्यावर लोकांची गर्दी विचारायला नको. अगदी 10,000पर्यंत लोक जमले असतील. त्यांचं कीर्तन संपलं, लोक घरी जायला निघतात. पण खरी गोष्ट इथेच सुरू होते. त्या दिवशी महाराजांच्यावर अचानक ट्रोलिंग चालू झालं आणि त्या ट्रोलिंगमुळे महाराज खूप गडबडून गेले. महाराजांना तो ताण असह्य झाला. शेवटी त्यांनी सांगितलं की माझ्या मुलीच्या साखरपुड्यावर किती खर्च करावा हे माझे मी ठरवीन. एक बाप म्हणून मी किती करावं याला लिमिट माझं मी बघेन, तुम्ही मला सांगायची गरज नाही. असं बोलल्यानंतरही त्यांच्यावर प्रचंड ट्रोलिंग झालं. सोशल मीडियामध्ये, यूट्यूबवरती, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सगळीकडे त्यांच्यावर ट्रोलिंगचा भडीमार झाला. यामध्ये सुद्धा इंटरनेट 2 भागामध्ये उभा राहिलं. एक इंदुरीकर महाराजांच्या समर्थनासाठी आणि दुसरं इंदुरीकर महाराजांच्या ट्रोलिंगसाठी. जो तो आपापल्या कौशल्य पणाला लावून इंदुरीकर महाराजांनी काय केलं हे सांगत होता. आणि महाराजांना एक दिवस अचानक समजलं त्यांच्या नावाचे शेकडो यूट्यूब चॅनल्स उघडले गेले आहेत. काही चॅनलनी तर हद्दच केली. त्यांचं नाव टाकून इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ऑफिशियल, निवृत्ती काशीनाथ देशमुख ऑफिशियल. अरे, त्यांचा याच्याशी काहीच संबंध नाही. कीर्तन त्यांचं पूर्ण शूट करून मुलांनी यूट्यूबवर टाकलं. काही चॅनलनी तर त्यांच्या नावाने ऑफिशियल लावून चालवत आहेत. यामध्ये कमीपणा कोणताही नव्हता. परंतु त्यामध्ये झालं असं, त्यांच्या कीर्तनातील वाक्य कापून छाटून तुकडे करून वेगवेगळे आवाज भरून मीम्स बनवून क्लिप्स फिरवल्या जात होत्या. लाखो व्ह्यूज येत होत्या, लाखो लाईक्स येत होते आणि त्यामुळे त्याचा रेव्हेन्यू जनरेट होत होता. काहींनी तर भलतीकडेच हेडलाईन दिली, इंदुरीकर महाराज हे बोलले, मग महाराज असे बोलले आणि त्यांनी असं केलं, महाराजांनी हे सांगितलं. हे सगळं ऐकून इंदुरीकर महाराजांना ट्रोलिंगचा खूप खूप त्रास झाला. लोक हसले, हजारो लाखो व्ह्यूज जातात, पण महाराजांच्या नावावर मात्र ट्रोलिंग. त्यांना काय मिळालं? फक्त ट्रोलिंग. त्यांच्या कुटुंबावर परिणाम झाला, मानहानी झाली. महाराज FIR मध्ये लिहितात, माझे नाव, फोटो व चेहरा वापरण्याची कोणालाही कायदेशीर परवानगी नाही. ज्या लोकांना मी साधे ओळखतही नाही त्यांनी माझे नावाने चॅनल चालू केलं आहे. मी स्वतः कोणताही चॅनल चालू केलेला नाही. मी कोणालाही माझ्या कीर्तनाचे हक्क दिलेले नाहीत. त्यांनी यूट्यूबर्सची यादीसुद्धा दिलेली आहे. त्यामध्ये 35 नावे आत्ता आहेत. मराठी मीडिया आहे, ट्रेंडिंग सेशन आहे, वारकरी संप्रदाय, मराठी कीर्तन, विठ्ठला, अशा अनेक चॅनल्सना नोटीस गेले आहेत. पंढरपूर पोलिसांनी सांगितलं आपण स्टेशनमध्ये हजर व्हा, महाराजांनी आपल्यावर तक्रार केली आहे. तो फक्त कॉन्टेंटचाच प्रश्न नव्हता. महाराज लिहितात, माझ्या परवानगीशिवाय माझी युनिक आयडेंटिटी वापरली गेली. माझ्या नावावर, माझ्या चेहऱ्यावर इतरांनी पैसे कमावले. कीर्तनातून येणारा पैसा ते एका शाळेसाठी वापरत होते, गोरगरीब मुलांसाठी, वंचित मुलांसाठी. काही अनाथ मुलींची लग्नही त्यांनी करून दिली होती, त्यासाठी ते कीर्तनातून येणारं मानधन वापरत होते. परंतु इंटरनेटवर त्यांची छबी कधी विनोदी, कधी वादग्रस्त, कधी बदनामीकारक अशा स्वरूपात दाखवली गेली. त्यांना मानसिक त्रास झाला. कुटुंबांनाही त्याच्या खूप मानसिक त्रास झाला. पण आता आपण बघूया की कायदा काय म्हणतो. तर कायद्याच्या दृष्टीने महाराज हे अगदी लिगली करेक्ट आहेत. आता भारतीय कायद्यात काय काय तरतुदी आहेत ते पहिल्यांदा बघूया. पर्सनल राईट्स किंवा आयडेंटिटी राईट्स. कोणाचं नाव, फोटो, चेहरा त्यांच्या परवानगीशिवाय आपण वापरू शकत नाही. कॉपीराईट ॲक्ट सेक्शन
51. कोणाचंही ओरिजिनल परफॉर्मन्स, आवाज, बोलणं परवानगीशिवाय अपलोड करणं गुन्हा आहे. डिफेमेशन सेक्शन 499. त्यामुळे प्रतिष्ठेला हानी झाली तर केस होऊ शकते. काही यूट्यूबर्स सांगतात, आम्ही फक्त बातमी सांगितली. महाराज हे व्हायरल फिगर आहेत. कीर्तन ही समाजातील सार्वजनिक कार्यक्रमातील गोष्ट आहे. आम्ही त्यांचं कोणत्याही खाजगी गोष्टीचा व्हिडिओ बनवलेला नाही. म्हणून हा केस फेअर यूज की उल्लंघन यावर अडकतो. म्हणूनच हा विषय मोठा झाला. सध्या इंटरनेटवर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्याचा, लग्नाचा देखील प्रचंड ट्रोलिंग झाला. लोकांनी त्यांचं वैयक्तिक आयुष्यही चघळायला सुरुवात केली. महाराज म्हणाले, माझ्या मुलीच्या लग्नात किती खर्च करायचा आणि कसा करायचा हे तुम्ही ठरवणार की मी ठरवणार? हा माझा अधिकार आहे. हा मुद्दा चर्चेचा, संतापाचा आणि वेदनेचा तयार झाला. 35 यूट्यूबर्सना नोटिसा गेल्या आहेत. त्यांना तपासात हजर व्हावे लागणार आहे. काहींवर ओळख चोरी, बदनामी, कॉपीराईट असे गुन्हे नोंदवले जाऊ शकतात. हा संपूर्ण प्रकार मराठी यूट्यूब हिस्ट्री मधलं सर्वात मोठं केस ठरू शकते. ही लढाई फक्त एका व्यक्तीची नाही, ही आहे परवानगी आणि ओळखीचा हक्क यांची. आणि हो, यात कोण बरोबर कोण चूक हे ठरवणं काळाचं काम आहे, आपलं नाही. परंतु एक गोष्ट नक्की, इंटरनेटवर नाव वापरलं, आवाज वापरला, फोटो वापरला, त्यांचं कीर्तन आहे तसं वापरलं आणि मग परवानगी हा सर्वात मोठा नियम होता, तो का नाही पाळला? यापुढे काय घडलं याचेही आपण पुढचा भाग लगेचच आणूया.